महापालिकेसंदर्भातली एक महत्त्वाची बैठक मुंबईत आयोजित केली गेलेली होती। सर्व आमदारांची या बैठकीला उपस्थिती होती। अमित साटम सध्या बोलत होते। इकडे खासदार संजय राऊतांनी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। दारू परवान्याच्या मुद्द्यावरनं टीका करताना संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत ही टीका केली। लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि घराघरात दारुडे निर्माण करायचे अशी पैसे कमावण्याची योजना असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केलाय। त्यामुळे राऊतांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन विजन यांचं दिसतं आहे। म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे, नवरे भाऊ मुलं अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे। महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे। अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल, अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी, तर ते राज्याचं दुर्दैव म्हणायला पाहिजे। बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे। अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं, अशी तरतूद आपल्या घटनेत नाही। मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं, गृहमंत्री आहेत ते आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं। बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तरं देत आहेत। थातूर मातूर हा शब्द योग्य आहे। आरोपी मोकाट, आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात, बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात। अहो, यांनी जेव्हा सरकार होतं त्या टायमाला नाईट लाईफ सुरू करायचा प्रयत्न केला होता। आता 31ला काहीतरी 5 वाजेपर्यंत चालू राहणार, तर त्याच्यावर आगडोम करता येते। आणि यांची कल्पना काय होती, तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे। नाईट लाईफचा कुणाचा प्रोग्राम होता, कुणाची कल्पना होती? त्यांचीच कल्पना होती ना। म्हणजे युवा पिढीला सुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे त्यांचा पहिला प्रोग्राम होता। म्हणून आता यांनी टीका करणं सोडून द्यावं। जे चांगलं काम करतात त्यांना थोडं पाठिंबा द्यावा आणि जर याच्यात काही जर तुम्हाला सूचना करायच्या असेल तर निश्चित त्या सरकारला केल्या पाहिजेत। संजय राऊतजी, तुमच्या माझ्या घरात जर कोणी माता भगिनी कमवत असेल तर ती स्वकष्टाने, स्वपायावर, स्वकर्तृत्वाने, स्वअधिकारात जर तिला काही मिळत असेल किंवा ती कमवत असेल तर तो दुरुपयोगच होतो, त्यातनं दुरुपयोगच केला जातो। असा जावई शोध लावणं या अजून आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान करण्यासारखं आहे। संजय राऊत यांनी स्वअधिकारात मिळणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अधिकारातल्या निधीतना दुरुपयोग केला जातो असं विधान करणं हे आमच्या माता भगिनींचा एका अर्थाने निंदा नालस्ती अपमान करण्यासारखं आहे। संजय राऊत यांनी माफी मागावी। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत। उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटणार आहेत। ही सदिच्छा भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्यांचा अर्धवट एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल केला गेला होता। या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे। विविध 12 लोक आणि हँडल्स विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। देवेंद्र फडणवीस संविधान विरोधात असल्याचा दाखवण्याचा समाजकंटकांकडून प्रयत्न करण्यात आला असा आरोप भाजपने केलाय। समाजामध्ये अशांतता पसरवणे, स्वतःचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी असत्य गोष्टींची मदत घेणे, या देशातील राज्यातील व्यवस्था आणि व्यक्ती, नेतृत्व आणि पदावर बसलेल्या व्यक्ती यांच्या विरोधात जनमत अनैसर्गिकरित्या असत्य पद्धतीने निर्माण करणे हा प्रकार त्यातलाच आहे। आणि म्हणून संविधानाच्या संदर्भामध्ये जनमानसामध्ये डोकी भडकवण्यापर्यंतचा अपप्रचार, गैरप्रचार, अप्रचार हे करण्यामागच्या मंडळीचं कारण काय आहे हा आमचा सवाल आहे।
आणि कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या प्रकरणातला फरार मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी शेगावमधनं ताब्यात घेतलाय. या हत्येनंतर तणावाचं वातावरणही पाहायला मिळतंय. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. कल्याण कोळसेवाडी परिसरातनं एक 13 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आणि तिचा मृतदेह काल दुपारी कल्याण भिवंडी मार्गावरच्या बापगाव परिसरात एका कब्रस्तानात मिळाला होता. या घटनेनंतर कल्याण पूर्वेतले नागरिक आक्रमक झाले. त्यांनी काळ्या फिती बांधत मोर्चा काढला आणि निषेध नोंदवला. आणि कल्याणच्या अत्याचार प्रकरणामध्ये बदलापूरप्रमाणे आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार सुलभा गायकवाडांनी गृहमंत्र्यांना केली आहे. कल्याण कोळसेवाडी प्रकरणामध्ये आरोपीला पोलिसांनी पकडलं असलं तरी कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. आज जे आरोपीला पकडलं गेलेलं आहे त्याचे म्हणजे बदलापूरमध्ये जो घटना घडली त्या आरोपीची 3 लग्न झाली होती आणि ह्या आरोपीची 3 लग्न झालेली आहेत. आणि जे बदलापूरच्या आरोपीसोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपीसोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन. आणि याला जे काही आहे कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे ही मी मागणी करेन. आणि सध्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवरती भिवंडीतल्या आकृती रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत. विनोद कांबळी ICU मध्ये असून त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर त्याच्या प्रकृतीबाबत सातत्यानं माहिती देतात, अपडेट्स देतात. डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी असं सांगितलंय की विनोदला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केलं गेलं, मात्र आता विनोदकडनं उपचारांना चांगला प्रतिसाद दिला जातोय. तर एवढं सांगेन की आता जस फिजिओथेरपी आले आणि ते लोक सगळं सांगतात मला कसं चालायचं काय आणि सगळं तयारी करतात मला माझ्यावर. आज तुमचे मित्र प्रताप सरनाईक यांनी सुद्धा भेट दिलेली आहे. बरोबर. काय वाटतं त्या संदर्भात? ते खूप वर्षानंतर भेटतो त्यांना. आणि प्रताप सरनाईक मला खूप 30 वर्षापूर्वी ओळखायचे आणि आता पण ते प्रेम घेऊन आले. मी एवढंच सांगेन की सगळ्यांनी प्रेम घेऊन यायचे आणि ते मिळतं मला. आणि आज काय दिवस आहे? क्रिसमस. मेरी क्रिसमस आहे आणि मी सगळ्यांना विश करेन. लव्ह यू. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तर विनोद कांबळीची प्रकृती आता चांगली आहे. विनोदवरती उपचार करण्याची पद्धत आम्ही जाणून घेतली आहे. तर 30 लाख रुपयांची मदत विनोदच्या पत्नीच्या नावे जमा करायला सांगितल्याचंही प्रताप सरनाईकांनी म्हटलं. आता आयुष्याची सेंचुरी करायची असं त्याला सांगितलंय अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. फक्त ही टेम्पररी ट्रीटमेंट आहे. परमनंट ट्रीटमेंट जी आहे, काही जे आजार आहेत या आजाराची आता छाननी होते आणि लगेच डॉक्टरांना 1-2 दिवसात सगळी माहिती मिळेल. तर जे काय आजार आहे त्याचा पूर्ण उपचार करण्याची जबाबदारी आता आम्ही उचललेली आहे. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची. थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटणार आहोत.